आकाशवाणी. स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहारमधल्या विधानसभा आणि 11 राज्यातल्या 58 विधानसभा जागांवरील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ. अन्न प्रक्रिया उद्योगाशी निगडीत नव्या 21 प्रकल्पांना केंद्राची मंजुरी. हवेचा दर्जा निकृष्ट असलेल्या देशभरातल्या सर्व शहरांमध्ये फटाक्यांची विक्री आणि वापरावर संपूर्ण बंदी. आणि IPL क्रिकेट स्पर्धेच्या अजिंक्यपदासाठी आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सची लढत. आता सविस्तर बातम्या. बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीची आणि 11 राज्यातल्या 58 विधानसभा जागांवरील पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली. यंदा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा अधिक प्रमाणात वापर झाल्यानं मतमोजणीला विलंब लागू शकतो असं बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी HR श्रीनिवास यांनी म्हटलं आहे. मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्थेसह सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अत्यंत व्यापक अशी ही व्यवस्था असून मतमोजणीसाठी बिहारमधल्या 38 जिल्ह्यात 55 मतमोजणी केंद्र उभारण्यात आली आहेत. मतमोजणी शांततेत पार पडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, मणिपूर, छत्तीसगड, हरियाना, झारखंड, कर्नाटक, नागालँड, तेलंगण आणि ओडिशा या राज्यांमध्ये ही पोटनिवडणूक झाली. बिहारमधल्या वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणीही आता सुरू झाली आहे. बिहार विधानसभा निवडणूक निकाल आणि इतर राज्यातील पोटनिवडणुकांच्या निकालाचे कल आज सकाळी 8 वाजल्यापासून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आणि मतदारांच्या मदतीसाठी असलेल्या मोबाईल ॲपवर उपलब्ध असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. मतमोजणी केंद्रांवरचे अधिकारी जसजसे माहिती भरत जातील तसतशी ती या संकेतस्थळावर आणि ॲपवर प्रसिद्ध होत जाईल असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे. गुजरात विधानसभेच्या 8 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे. कोविड-19 प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या सर्व नियमावलीचं पालन करण्याच्या दृष्टीनं निवडणूक आयोगानं सर्व व्यवस्था केली आहे. आजच्या मतमोजणीमुळे 81 उमेदवारांचं भवितव्य निश्चित होणार आहे. फेस शिल्ड, मास्क इत्यादींसह सर्व सुविधा मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पोटनिवडणूक झालेल्या सर्व 8ही जागा यापूर्वी काँग्रेसकडे होत्या. त्यामुळे आजच्या निकालांमध्ये भाजपाचं नुकसान होण्याजोगं काहीही नाही. म्यानमामध्ये रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळून सत्ता कायम राहील असा विश्वास या पक्षाच्या प्रवक्त्यांनी काल व्यक्त केला. निवडणूक आयोगानं अद्याप निकाल जाहीर केले नसून त्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र देशाच्या नेत्या आंग सान सू की यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पक्षाला यश मिळेल असा दावा करण्यात येत आहे. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. कोरोनाचा वाढता संसर्ग, अडचणीत आलेली अर्थव्यवस्था आणि वांशिक संघर्षाची स्थिती या पार्श्वभूमीवर म्यानमामध्ये यंदा निवडणूक घेण्यात आली होती. नवी दिल्ली इथं DRDO भवनाच्या आवारात बसवण्यात आलेल्या A-SAT या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र प्रतिकृतीचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल झालं. 27 मार्च 2019 रोजी ओडिशाच्या डॉ. APJ अब्दुल कलाम बेटावरून देशाच्या पहिल्याच A-SAT या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. त्यामुळे अंतरिक्षातील आपल्या मालमत्तेचं रक्षण करण्याची क्षमता बाळगणाऱ्या देशांच्या यादीत 4थ्या क्रमांकाचा देश म्हणून भारताचा समावेश झाला होता. शांघाय सहकार्य संघटना परिषदेच्या विविध राष्ट्रप्रमुखांची आज 20वी शिखर परिषद दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ त्यामध्ये सहभागी होणार आहे. स्थायी सदस्य म्हणून भारत सहभागी होत असलेली ही सलग 3री परिषद आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या अध्यक्षतेखाली ती होत असून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होत असलेली संघटनेची ही पहिलीच बैठक आहे. 2005 मध्ये भारताला संघटनेमध्ये निरीक्षक देशाचा दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर 2017 मध्ये भारताचा स्थायी सदस्य म्हणून या संघटनेमध्ये समावेश झाला.
जम्मू आणि काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी सर्व परिसराची नाकेबंदी केली आहे, मात्र अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIRNews पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनेलवरही. केंद्र सरकारनं शेतकरी हिताच्या नव्या 21 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. शीतगृह उभारणी आणि तत्सम सुधारणांविषयीचे हे प्रकल्प आहेत. त्यासाठी 443 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून केंद्राच्याच एकात्मिक शीतगृह योजनेअंतर्गत 189 कोटी रुपये अनुदानही त्यासाठी देण्यात येणार आहे. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या अध्यक्षतेखाली आंतरमंत्रीय गटाच्या काल नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या 21 प्रकल्पांमुळे सुमारे 12,600 लोकांना रोजगार मिळणार आहे. 2 लाख शेतकऱ्यांना या प्रकल्पांचा लाभ होणार आहे. हे प्रकल्प आंध्र प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, केरळ, नागालँड, पंजाब, तेलंगण, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये उभारण्यात येणार आहेत. फटाक्यांच्या माध्यमातून वाढणारं प्रदूषण लक्षात घेता राष्ट्रीय हरित लवादानं राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये फटाक्यांची विक्री आणि वापरावर संपूर्ण बंदी घातली आहे. काल मध्यरात्रीपासून ही बंदी लागू झाली असून ती 30 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत असणार आहे. हरित लवादाचे अध्यक्ष आदर्श कुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं हा निर्णय घेतला. हवेचा दर्जा अत्यंत निकृष्ट असलेल्या देशभरातल्या सर्व शहरांमध्ये आणि गावांमध्ये हा निर्णय लागू असेल असंही लवादानं स्पष्ट केलं आहे. हवेचा दर्जा मध्यम किंवा समाधानकारक असलेल्या शहरांमध्ये मात्र पर्यावरणपूरक फटाक्यांच्या विक्रीला हरित लवादानं परवानगी दिली आहे. दिवाळी, छटपूजा आणि नवीन वर्षाची सुरुवात अशा प्रसंगी केवळ 2 तासच फटाके उडवता येतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या फटाक्यांच्या बाबतीत प्रत्येक राज्यानं स्वतंत्र मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीचं औचित्य साधत गांधीजींच्या विचारांचं चित्ररूप संकलन असलेल्या माय अंडरस्टँडिंग अबाउट गांधी या पुस्तकाचं प्रकाशन नेपाळच्या अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांच्या हस्ते काल काठमांडू इथं पार पडलं. भारताचे नेपाळमधले राजदूत विनय मोहन क्वात्रा यावेळी उपस्थित होते. या पुस्तकामुळे नेपाळी तरुण गांधीजींच्या विचारांच्या अधिक जवळ येतील आणि त्यांना नव्या कामाची स्फूर्ती मिळेल असं नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन म्हणजेच PAGD या राजकीय आघाडीतले घटक पक्ष आपापल्या चिन्हांवरच आगामी निवडणूक लढवतील असं या आघाडीचे अध्यक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांनी काल स्पष्ट केलं. मात्र प्रत्येक मतदारसंघात आघाडीचा एकच उमेदवार असेल असंही त्यांनी सांगितलं. अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांची अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्राचे संचालक ख्रिस्तोफर मिलर तातडीनं पदभार स्वीकारतील असं ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी केलेल्या जामीन अर्जावर अलिबाग सत्र न्यायालयानं रायगड पोलिसांना नोटीस बजावली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं गोस्वामी यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार देताना नियमित जामीन याचिका करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर गोस्वामी यांनी जामीन अर्ज केला होता. या याचिकेवर तसंच गोस्वामी यांची पोलीस कोठडी मागण्यासाठी रायगड पोलिसांनी केलेल्या मागणीवरही आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. महिला T20 चॅलेंज क्रिकेट स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम फेरीत ट्रॅबिलायझर्स संघानं गतविजेत्या सुपरनोव्हा संघाचा 16 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावलं. प्रथम फलंदाजी करताना ट्रॅबिलायझर्स संघानं नियोजित 20 षटकांमध्ये 118 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करणाऱ्या सुपरनोव्हा संघाचा खेळ 102 धावांवरच आटोपला. दरम्यान आज IPL क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना दुबईत होत आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि अंतिम सामन्यात प्रथमच प्रवेश केलेल्या दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये ही लढत होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बिहारमधल्या विधानसभा आणि 11 राज्यातल्या 58 विधानसभा जागांवरील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ. अन्न प्रक्रिया उद्योगाशी निगडीत नव्या 21 प्रकल्पांना केंद्राची मंजुरी.
हवेचा दर्जा निकृष्ट असलेल्या देशभरातल्या सर्व शहरांमध्ये फटाक्यांची विक्री आणि वापरावर संपूर्ण बंदी. आणि IPL क्रिकेट स्पर्धेच्या अजिंक्यपदासाठी आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सची लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पण कोरोना विरुद्धचा लढा अजूनही संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.